नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 18 समजून घेणार आहोत. या अध्यायात आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, आध्यात्मिक शिक्षक. शिक्षकाची गरज का असते, योग्य शिक्षक कसा ओळखायचा आणि शिक्षकांशी कसं वागायचं, हे सगळं आपण सोप्या भाषेत आणि आपल्या रोजच्या जीवनाशी जोडून समजून घेऊ. शांतपणे ऐका आणि स्वतःच्या अनुभवाशी जोडून पहा. आध्यात्मिक शिक्षकाची गरज आहे का? आपल्याला अनेकदा वाटतं की आपण पुस्तक वाचून सगळं शिकू शकतो. पुस्तक आपल्याला माहिती देतं, पण ते आपल्याला मार्ग दाखवत नाही. इथेच शिक्षकाची गरज भासते. शिक्षक आपले प्रश्न समजून घेतो, आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आपण शिकलेलं आपल्या जीवनात कसं वापरायचं हे दाखवतो. उदाहरणार्थ, तू एखादं स्किल शिकतोस, जसं कोडिंग किंवा बिझनेस, तर फक्त पुस्तक वाचून तू एक्सपर्ट होत नाहीस. तुला मेंटर लागतो, जो तुझ्या चुका दाखवतो आणि योग्य दिशा देतो. तसंच इथेही आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट, शिक्षक निवडताना घाई करू नकोस. आजकाल खूप लोक स्वतःला टीचर म्हणतात, पण सगळे योग्य नसतात. म्हणून आधी त्यांना ऑब्झर्व्ह कर. त्यांचं वागणं बघ, ते काय शिकवतात ते समजून घे. हळूहळू विश्वास तयार झाला की मग त्यांना स्वीकार. मित्रासारखं सांगतो, शिक्षक शोधणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच योग्य शिक्षक निवडणं महत्त्वाचं आहे. योग्य शिक्षक कसा ओळखायचा? आता प्रश्न, योग्य शिक्षक ओळखायचा कसा? सगळ्यात आधी तो एथिकल असावा. म्हणजे त्याचं वागणं योग्य असावं, तो लोकांना फसवत नसावा. दुसरं म्हणजे त्याला स्वतःचा अनुभव असावा, फक्त बोलणं नाही, तर त्याने स्वतः साधना केलेली असावी. तिसरं म्हणजे त्याला समज असावी, तो गोष्टी स्पष्टपणे समजावू शकतो का? उदाहरण, कोणी खूप मोठं बोलतो, पण स्वतःच्या जीवनात ते दिसत नाही. मग तो योग्य शिक्षक नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, त्याचा उद्देश काय आहे? जर तो फक्त पैसे, प्रसिद्धी किंवा फॉलोअर्ससाठी शिकवत असेल, सावध राहा. पण जर तो लोकांना मदत करण्यासाठी शिकवत असेल, तो योग्य मार्गावर आहे. मित्रासारखं सांगतो, शब्दांवर नाही, वागण्यावर विश्वास ठेव. शिक्षकांशी कसं वागायचं आणि मर्यादा कशा ठेवायच्या? आपण शिक्षकांचा आदर केला पाहिजे, कारण त्यांच्याकडून आपण शिकतो. पण आदर म्हणजे अंधविश्वास नाही. काही लोक शरण जाणं असा शब्द वापरतात, पण याचा अर्थ असा नाही की तू तुझं विचार करणं थांबवावं. तू तुझं समज, तुझं निर्णय घेणं कायम ठेवायला हवं. उदाहरण, जर शिक्षक काहीतरी असं सांगतो जे चुकीचं वाटतं, तर ते ब्लाइंडली फॉलो करू नकोस. तुझं लॉजिक आणि कॉमन सेन्स वापर. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कधीकधी काही शिक्षक चुकीचं वागू शकतात. उदाहरण, पर्सनल फायदा घेणं, चुकीचे संबंध ठेवणं. अशा वेळी स्वतःवर डाऊट करू नकोस. स्पष्टपणे नाही म्हण आणि त्या ठिकाणाहून दूर हो. मित्रासारखं सांगतो, शिक्षक तुझं जीवन सुधारण्यासाठी आहे, कंट्रोल करण्यासाठी नाही. जर शिक्षक चुकीचं वागत असेल तर काय करायचं? कधीकधी आपल्याला दिसतं की एखादा शिक्षक चुकीचं वागत आहे. अशा वेळी आपण काय करायचं? पहिली गोष्ट, शांत राहा. ताबडतोब रागाने रिॲक्ट करू नकोस. दुसरी गोष्ट, स्वतःला विचार, मी अपसेट आहे कारण माझी अपेक्षा तुटली का? की खरंच काही चुकीचं घडतंय? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, योग्य ॲक्शन घे. कधी थेट बोलणं योग्य असतं, कधी दुसऱ्यांशी डिस्कस करणं योग्य असतं. प्रत्येक सिच्युएशन वेगळी असते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा अप्रोच शांत आणि प्रामाणिक असावा. रागाने नाही, समजून. टायटल्स आणि खरं ज्ञान यामधला फरक. आजकाल लोक टायटल्सवर जास्त भर देतात, मोठी नावं, पदं, डेझिग्नेशन, पण खरं काय आहे? टायटल नाही, क्वालिटी महत्त्वाची आहे. उदाहरण, कोणाकडे मोठं टायटल आहे, पण त्याचं वागणं चुकीचं आहे. दुसरा, कोणाकडे टायटल नाही, पण तो शांत, समजूतदार आहे. कोण बेटर? दुसरा. मित्रासारखं सांगतो, टायटल बघून इम्प्रेस होऊ नकोस. व्यक्ती बघ. शेवटचं मार्गदर्शन. शिक्षक खूप महत्त्वाचे आहेत, पण तुझी जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. योग्य शिक्षक निवड. आदर ठेव, पण जागरूक राहा. आणि सर्वात महत्त्वाचं, शिकलेलं जीवनात वापर. हळूहळू तुझं समज वाढेल, तुझं मन शांत होईल आणि तू योग्य मार्गावर जाशील. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा